नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। मागील 2 दिवसापासून आपला लाईव्ह बंद आहे, कारण की तुम्ही सहकार्य केलेल्या वर्गणीतून आपण एक कॅमेरा चांगल्या पद्धतीचा मोबाईल परचेस केला आहे आणि त्या माध्यमातून हा आज पहिला व्हिडिओ बनवत आहे। पण त्याची चांगली क्वालिटीसुद्धा आपल्याला आज दाखवता येणार नाही, कारण की तितकं इंटरनेटसुद्धा आपल्या गावखेड्यामध्ये उपलब्ध नाही आहे। राउटरच्या मदतीने आपण तो अपलोड करूयात आणि लाईव्ह मात्र उद्यापासून आपण रेग्युलरली घेऊयात। तर महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ दिला होता आपल्या लाईव्हच्या माध्यमातून। 8 मे नंतर अवकाळीचे संकेत देखील सांगितले आहेत। ते संकेत कशा पद्धतीने असणार आहे, ते कोणत्या ठिकाणी सर्वाधिक जोर दाखवणार आहे, कोणत्या भागात पुन्हा त्याची तीव्रता कमी होणार आहे का, व तसेच हाय प्रेशर जी कंडिशन असते ज्या भागामध्ये आभाळ येऊन सुद्धा पाऊस टिकून देत नाही, असे देखील भाग आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूयात। मित्रांनो, आपल्या कमेंटला सध्या या मोबाईलच्या सहाय्याने रिप्लाय देता आला नाही आहे किंवा बऱ्याच जणांना माझे स्टेटस देखील देता येत नाही आहे। तर आपण ही सुविधा लवकरच सुरू करूयात, थोडा वेळ द्या आणखीन, ठीक आहे। तर महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्याचे संकेत जवळपास डिक्लेअर झाले आहेत। त्यामध्ये वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, लातूर, दक्षिण महाराष्ट्रामध्ये धाराशिव परिसर, काही भागामध्ये सोलापूर परिसरातसुद्धा ह्या 8 ते 9 तारखेपासून ह्या अवकाळी पावसाचे संकेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आहेत। मित्रांनो, नाशिक पट्ट्यामध्ये 8 तारखेला कोकण किनारपट्टी मुंबई भागामध्ये त्या समुद्र पट्ट्यामध्ये हा हाय प्रेशर बनलेला आहे। त्यामुळे नाशिकचा जो पाऊस आहे तो 8 पर्यंत किंवा 8 नंतर पाहिजे अशा स्वरूपामध्ये नाही आहे। कदाचित मागच्यासारखी कंडिशन जशी येवला देवळा या भागात झाली होती अशा पद्धतीने कंडिशन असणार आहे। पण चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये नांदेड, तसेच मराठवाड्यामध्ये नांदेड पट्टा, हिंगोली, वाशिम पट्टा, जालन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी, बीड जिल्ह्यातसुद्धा पुन्हा एकदा, तसेच लातूर, धाराशिव, केज, निलंगा, उदगीर, जिंतूर, आणखीन काही आपण रिसोड, मालेगाव, जहागीर असतील, परत धुळे, असे काही जिल्हे आहेत। ह्या जिल्ह्यामध्ये हे वातावरण सक्रिय होणार आहे। पण सगळ्यांच्या तालुक्यांची माहिती घेणारा लाईव्ह आपण आता उद्या स्टार्टअप करूयात, म्हणजे 2 मेला चालू करूयात। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या कमेंटला तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तालुक्यांनिहाय, तर फक्त तालुका आणि जिल्हा टाकत चला, तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तसेच राज्यातला हा पावसाचा जो जोर आहे, हा पावसाचा अवकाळी फटका जो आहे तो कशा स्वरूपाचा राहणार आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न देखील असा पडला आहे की आता नांगरट काढायची आहे, आणखीन काही गोष्टी करायच्या बाकी आहेत आणि हा 10 दिवसाच्या वेळामध्ये आपण मागच्या वेळी सांगितले तुम्हाला हा 8 तारखेपर्यंत वेळ चांगल्या पद्धतीने मिळणार आहे, तो तशा पद्धतीने देखील मिळेल। पण याच्या वेळेमध्ये तुमचं काम आटपून व्हायला पाहिजे, असं वैयक्तिक माझं सुद्धा मत आहे। मित्रांनो, या येणाऱ्या पावसानंतर काही ठिकाणी हा पाऊस थोडा लांबू शकतो, 10च्या नंतर सुद्धा पडू शकतो। ज्या जिल्ह्यांना मी 8 तारखेनंतर जो धोका सांगतोय हा 10 तारखेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो काही जिल्ह्यांना। पण तुम्हाला 8 तारखेच्या अगोदर आपली कामे जवळपास 90 ते 95% आवरून घ्यायचे आहेत, कारण की हा अवकाळी पहिल्या अवकाळीसारखाच 2-3 दिवसासाठी का होईना चांगलाच बरसण्याचे चान्सेस आहेत। आणि विशेष करून हे 4 जिल्हे आहेत, हे जवळपास अवकाळी किंवा मेघगर्जना, कदाचित गारपीटसुद्धा या महिन्यामध्ये संभाव्य शक्यता आहे। तर वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर पट्टा, तसेच पूर्व विदर्भातले आणि पूर्व मराठवाड्यातले सर्व जिल्हे, परभणीसुद्धा याच्यामध्ये येतोय, बीड पण, परभणी, परळी वैजनाथ, केज वगैरे, धाराशिव पट्टासुद्धा याच्यामध्ये येतोय। तर याच काळामध्ये अकोला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस असणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये वारे जोराने वाहतील 8 पासून, पण हे वारे 1-2 दिवसासाठी शांत होतील, नंतर 11 ते 12 नंतर ह्या भागात देखील पाऊस येणार आहे। तर अशा पद्धतीची ही कंडिशन आहे, थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। पण बऱ्याच मित्रांना आणखीन काही अफवा, ह्या महिन्यामध्ये मी 2 दिवस खरं तर गैरहजर होतो म्हणायचं, बरं अंदमान निकोबारमध्ये मान्सून 21 दिवसामध्ये पोहोचणार आहे, अमुक फलाण्या गोष्टी ज्या आहेत, 15 तारखेच्या रिपोर्टला तर हे आपण सगळ्या गोष्टी बोलणार आहोत। पण त्याच्याही अगोदर आपण ते व्हिडिओ दिले आहेत, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही समजून घ्या, ज्या बाबी मी सांगितल्या, ह्या फळ्यावरती हाय प्रेशर, लो प्रेशर काय कंडिशन असते ह्या गोष्टी समजून घ्या। आणि अफवांना आपण गेल्या वर्षीसुद्धा बळी पडलो होतो। 2 जूनला, 4 जूनला वळणं भरणार आहेत, हे मॅसेज, हे व्हिडिओ अजूनसुद्धा यूट्यूबवरती त्यांचे आहेत। त्यामुळे अफवांच्या बळी जाऊ नका। मान्सून मे महिन्यामध्ये सहसा आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार आलाच नाही आहे, ठीक आहे। जूनमध्ये जवळपास तो 12 जून ते 13 जूनच्या अगोदर कधीच नाही आला, तर डायरेक्ट 21 तारखेला अंदमान निकोबार, मग केरळ किती लांब राहिलं त्याला यायला,
चक्रवादळाचा सुद्धा फटका ह्यावर्षी मान्सूनला बसणार आहे, पण तो फायदा करेल की नुकसान करेल हे आपल्याला 15 मेला सपशेल आपल्या मॉडेलनुसार दिसतं आहे. त्यामुळे 15 मे ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे, कारण की 15 मेला काय तुम्ही पेरू शकत नाही. जून महिन्यामध्ये आपण 7-8 तारखेच्या नंतर मृग नक्षत्रामध्ये पेरण्याचा विचार करतोय, त्यामुळे घाई करू नका. जे शेतकरी बऱ्याच जणांचे बटाईने रानं करतात, ठोक्याने रानं करतायत, अशा शेतकऱ्यांना देखील आता ह्या महिन्यामध्ये ह्या तडजोडी कराव्या लागतात. तशा शेतकऱ्यांना देखील आपले कमेंट करायचे, पण कमेंट करताना आपला जिल्हा देखील त्याच्यामध्ये सांगायचा आहे, तालुका देखील सांगायचा आहे. आणि विशेष करून थोडा मायनस पॉईंट आहे, दरवर्षी या भागात राहतोय, ह्या भागातल्या शेतकऱ्यांना आता यंदा आपण खचू देणार नाही आहे. तो म्हणजे सोलापूर, सातारा, सांगली परिसर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील हे बरेचसे जिल्हे आहेत. या भागामध्ये मान्सून हा जोरदार पडत नाही आहे. मान्सूनच्या काळामध्ये ही काय कंडिशन आहे, ह्या काय भानगडी आहेत, ह्या देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. आणि विशेष करून तुमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल, तुमचे खूप मोठे ग्रुप असतील, तर विशेष करून कॉल करा. कॉल घेण्याचा प्रयत्न देखील मी आता करणार आहे, कारण की आता 2 मोबाईल आपल्याकडे आहेत, प्रॉब्लेम जास्त काही येणार नाही. त्यामुळे कॉल देखील करू शकता आणि हा प्रॉब्लेमवरती उत्तर देखील काय असणार आहे, या काळामध्ये मान्सूनच्या काळामध्ये तुम्हाला पेरण्या कधी करायच्या, कारण की तुमच्या भागामध्ये पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यातला पाऊस जास्त पडल्याशिवाय किंवा कोकण किनारपट्टीचा पाऊस जास्त पडल्यामुळे हाय प्रेशर क्रिएट होते आणि हाय प्रेशरमुळे तुमचं पेरणीचं नुकसान देखील होते. या बाबतीत सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे, काळजी करू नका. सगळ्यांना जय शिवराय. उद्यापासून आपण लाईव्ह सुरू करू आणि कमेंटमध्ये चांगली माहिती देण्याचा प्रयत्न देखील करू. धन्यवाद. जय शिवराय.